थायरॉइड डिसीज म्हणजे थायरॉइड ग्रंथींच्या कामात बिघाड होणे। थायरॉइड ग्रंथी मानेच्या पुढील भागात असते आणि ती थायरॉइड संप्रेरक म्हणजे थायरॉइड हार्मोन तयार करते, जे शरीरातील अनेक कार्यांवरती नियंत्रण ठेवते। थायरॉइड संप्रेरक जास्त किंवा कमी झाल्यास अनेक समस्या येऊ शकतात। नमस्कार, झूम युअर नॉलेज ऑनलाईन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। थायरॉइड रोग म्हणजे नेमका आहे काय? थायरॉइड ग्रंथी थायरॉइड संप्रेरक तयार करत असतात। त्या चयापचय, वजन, हृदयक्रिया, ऊर्जा पातळी आणि मूड यासारख्या अनेक कार्यांवर नियंत्रण ठेवतात। थायरॉइड संप्रेरक जर जास्त झाले तर हायपरथायरॉइडिझम आणि कमी झाले तर हायपोथायरॉइडिझम होतो। थायरॉइड रोगाचे 4 प्रकार असतात। एक म्हणजे हायपरथायरॉइडिझम। या स्थितीमध्ये थायरॉइड ग्रंथी जास्त प्रमाणात संप्रेरक तयार करतात, ज्यामुळे वजन घटणे, हृदयाची गती वाढणे, झोप न लागणे, स्नायू कमकुवत होणे, केस गळणे यासारखी लक्षणे दिसू शकतात। नंबर 2, हायपोथायरॉइडिझम। या स्थितीमध्ये थायरॉइड ग्रंथी कमी प्रमाणात संप्रेरक तयार करतात, ज्यामुळे वजन वाढते, थकवा, स्नायू दुखणे, त्वचा कोरडी होणे, केस गळणे आणि मूड बदलणे यासारखी लक्षणे दिसू शकतात। नंबर 3, ग्वाइटर। थायरॉइड ग्रंथी सुजल्यामुळे गलगंड होतो। आणि नंबर 4, थायरॉइडायटिस। थायरॉइडायटिस म्हणजे थायरॉइड ग्रंथीला सूज आल्यामुळे तिथे इन्फ्लमेशन होते आणि त्यामुळे त्याला थायरॉइडायटिस असे म्हणतात। आता जाणून घेऊया या थायरॉइड रोगाची कारणे आहेत तरी काय। थायरॉइड रोगाची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही प्रमुख कारणे आता आपण बघूया। नंबर 1, अनुवंशिकता। 2, आत्मरोग प्रतिकार प्रणाली म्हणजेच ऑटोइम्युन डिसीज असतो। नंबर 3, आहार। शरीरामध्ये आयोडीनची कमतरता झाली तर थायरॉइड रोगाला कारणीभूत ठरू शकते। थायरॉइड रोगाचे निदान कसे करायचे? थायरॉइड रोगाचे निदान करण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करतात, जी थायरॉइड संप्रेरकाचे प्रमाण तपासण्याचे काम करते। त्यामध्ये T3, T4, TSH ब्लड इन्व्हेस्टिगेशन मध्ये केले जाते। त्याचप्रमाणे अल्ट्रासाउंड देखील केले जाते। आता जाणून घेऊया थायरॉइड वरती औषधोपचार काय असतो। हायपोथायरॉइडिझम साठी थायरॉइड संप्रेरक औषधोपचार आणि हायपरथायरॉइडिझम साठी थायरॉइड संप्रेरकाचे उत्पादन कमी करणारी औषधे दिली जातात। त्याचप्रमाणे रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन ट्रीटमेंट देखील दिली जाते। काही जणांमध्ये किंवा जेव्हा थायरॉइडायटिस होतो तर किंवा हायपरथायरॉइडिझम होतं तर त्याच्यामध्ये सर्जरी देखील केली जाते। सबटोटल थायरॉइडेक्टॉमी किंवा टोटल थायरॉइडेक्टॉमी यासारख्या सर्जरी थायरॉइड आजारामध्ये केल्या जातात। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।